आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि त्या बातमी पावसाची। गेले काही दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांची पुरती वाट लावली आहे। सायन रेल्वे स्थानकाच्या रुळावर साचलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली असली तरी तिन्ही मार्गावरच्या लोकल अजूनही उशिराने धावतायत। पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधा उडवली। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडलेली होती। मुंबईत दुपारपर्यंत 62.82 मिलीमीटर इतका पाऊस झाला। तेज गतीने चालणारी मुंबई आता धीमी पडली आहे। नेमकी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असो, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असो, लिंकिंग रोड असो किंवा LBS रोड, सगळीकडे सध्या ट्रॅफिक जाम आहे। आपण सध्या बघू शकतायत, हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि जोरदार पाऊसमुळे रस्त्याच्या किनाऱ्यावर सुद्धा पाणी तुंबलं आहे। एवढंच नव्हे तर मोठमोठे खड्डे आहेत ज्यामध्ये पाणी जमलं आहे। त्याच्यामुळे रोड ट्रॅफिक जो आहे तो स्लो झालेला आहे। सायन रेल्वे स्टेशन इथे 4 ते 5 इंच पाणी साचल्यामुळे ट्रेन जे आहे ते सुद्धा धीमी गतीने सुरू आहे। वेस्टर्न एक्सप्रेस असो, हार्बर रेल्वे असो किंवा सेंट्रल लाईन असो, तीनही लोकल जे आहे ते धीमी गतीने सध्या चालत आहेत। नेमकी सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 60 मिलीमीटर एवढा पाऊस उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये पडला आहे। मयूर परीख, ABP माझा, मुंबई।